इकडे येते मुलं, इकडे बघू नको, सरळ चल. भूत बाय भूत. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ आणि सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात पुन्हा एकदा आपल्या मोटो ब्लॉगमध्ये. कारण का आता मला वाटतं राईडवरून आल्यानंतर मोटो ब्लॉग मला वाटतं काय झाला केलाच नाही. मला वाटतं मी आय थिंक सो नाहीच झालं मोटो ब्लॉग. कारण मोटो ब्लॉगच्या फ्लेमची आहे ना मजाच वेगळी आहे. पहिला आहे ना गाडीत पेट्रोल टाकू आणि मग सांगतो तुम्हाला चाललो आहे कुठे. चलो पेट्रोल टाकलं, ट्रिप पण 0 केली म्हणजे समजतं ना आपण जाऊन येईपर्यंत किती आहे. तर चाललोय कुठे, तर चाललोय आपलं जे खारघरचं इस्कॉन टेम्पल आहे ना ते बघायला. कधीपासूनचा प्लॅन चालू होता की जाऊया आणि म्हणजे मुंबईला जायचो पण ते तिकडे आतमध्ये फेरी व्हायची नाही. आता खास त्याच्यासाठी चाललोय इस्कॉन टेम्पल बघूया आणि मग दिदीकडे जातोय, पुढे नाही जातोय तो फुडला प्लॅन आहे. एक पेशंट पण आहेत आपले तिकडं, बघूया तो फुडला जातोय नाही तर काय ते होतं ते तेव्हा तिथं गेल्यावर ठरवू. अजून एकांना भेटायचं, त्यांच्याकडून एक वस्तू कलेक्ट करायचे, ते काय गोष्ट असे सगळे एक एक काम आहेत ते आता आटपून टाकू चाललोय. तर पहिलं मेन आजचं डेस्टिनेशन देत आहे इस्कॉन टेम्पल. आणि आज माझ्यासोबत कोण येतं आहे ते बघा ब्लॉगमध्ये दाखवेन, नाही दाखवेन सस्पेन्स राहील. ते फुडला आहे पण बघा आज कोणतरी आहे आपल्यासोबत. भूत बाय भूत. तेच मला फोन कसा ना केलाच नाही तर सवय आहे ना. चल घर दे हे आता नाही फोन कोणचा मोबाईलवरून उचल आला तर. बसलीस? चलो आता फायनली निघालो. किती वाजले? 8:39 झालेत. म्हणजे नाही बोलू तरी 9:30 10 10:30 होतील पोहोचापर्यंत. आता हा रोड पण बनवला आहे मला वाटतं तिकडचा पोहण्यापर्यंत. बघूया आता नंतर कसा आहे तो रस्ता मग समजा आपल्याला. हा जो रोड आहे ना पूर्ण म्हणजे पूर्ण खराब झालेला होता. अक्षरशः खड्डे पडले खालीवर. पण आता हा बनवला आहे, आता पूर्ण पोहण्यापर्यंत बनवला आहे. आता झाल्यापासून तर मी काय गेलोय नाही. आता बघूया चाललोय कारलेखंडीतून. आपण तिकडे उतरलो खाल्लं नाही एकदा कारलेखंडीतून मग समजेल कितपर्यंत रस्ता आहे तो. आहे तर अक्षरशः व्हायचा घ्यायचं रे बाबा इथं खाली वरती खड्ड्यांच्यात. हा सॅटरडे आहे ना तर सगळे इकडून येणाऱ्यांची लाईनच लागलं आहे. येताना गर्दी नाही भेटली म्हणजे झालं रिटर्न आहे ना. रिटर्न येताना गर्दी नाही भेटली पाहिजे. हा कारण सॅटरडे आहे ना त्याच्यामुळं आता क्लासचं कॅन्सल केलं मी. हा म्हणजे कसा जाऊ नाही ना मग ते टाईम झाला काय झालं ते धावपळीत नको यायला. उद्या डबल क्लास घेतला म्हणजे उद्या 12पर्यंत टायमिंग टाकून दिलं बरोबर ना. मग ते उगाच धावपळ नको करायला. आणि आलो ना का मग कंटाळा येतं परत. मग राईट साईड चेक कर. आता लाईन लागायला लागेल. सगळे MS14 सगळ्या बाहेरच्या गाड्या. अरे हा काय रे चाललंय पुढच्या गाडीवाल्याचं अर्धवट नुसता. MS12 येतो अर्धवट चालवत पण नाही गाडी. सगळ्यांना अडकून ठेवलंय मग. आईला रोडला एकदम मस्त लाईन बिन मारलंय प्रॉपर पद्धतशीर बनवला रे. बघायला पण जरा बरं वाटतं. बाबा आहेत बाबा बावरतात. अरे वा 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 सुंदर रोड मस्त पूर्ण आहे ना शेवटपर्यंत. नाही तर पुढे गेल्यावर समजा रोड चांगला आहे. कारण मी रोड झाल्यावर माझी फेरी झालीच नव्हती ना. रस्ता आहे ना खरंच एक नंबर बनवला भाई इथपर्यंत जबरदस्त. एक खड्डा नाही कुठं घालायचे. आधी होते ना मोठे मोठे खड्डे ते सगळे निघून गेले. एवढ्या वर्षात हे कधीच केलं असतं ना तर एवढा काय प्रश्नच नव्हता. त्या आत्ता मोठं लागला पण असो लेट पण थेट लागलाय पण चांगला लागला. आता अजिबात खड्डा इटा लागत नाही आणि मजा वाटते. पण बोल चालू येतं नाही तर नुसतं टाइमपास व्हायचं त्या खड्ड्यांच्यात अक्षरशः. चलो आता ये ना आलो इथून बाहेर आलो. कारण का रस्ता एकदम मस्त. JSW पर्यंत रस्ता एकदम ओके काय प्रश्न नाही. बघा JSW इथं जी थोडीशी धूळ उडते तेवढंच. बाकी तर रोड चांगला झाला. धूळ पण तेवढी कमी झाली. आता पहिले धूळ पण तेवढी उडत होती. आता पटापट अंतर आपण कव्हर करू पटापट.
किती वाजले? ये 9:15 झाले. बाबा येताना यायचं आहे साई कृपाला, बघून ठेव. येताना यायचं आहे ना बोललो. कुठं काय इथं? हा मग ते आता गाड्या ना येताना गर्दी असेल. काय बोलते? नाश्ता भूक लागली तुला? मला भूक नाही, मला भूक नाही. तू खा, तुला का आवाज आला बघू तर. नाश्ता करू बोलते काय? आणि इथं येऊन परत जेऊ. वा, चिकन लपेटा स्पेशल साई कृपा. कधीपासूनचा प्लॅन चाललेला आमचा, जाऊ. हा नाही ते थोडंच बोललो. कधीपासूनचा आमचा प्लॅन चाललेला, जाऊ खाऊ. तो आता पुरतं लागलाय काय त्याला? कारण 2 ते 3 वेळा आपण गेलो तेव्हा कायच नाही झालं. तेव्हा गेलो तिकडे खाल्ला, तसेच आलो आपण रिटर्न. हा तिकडचं आहेच नाही करायचा. इकडं देऊ आपण. गाड्यांचा स्टॉक बघ, नवीन गाड्या हो हे बघ. आणि आपल्याला धुवून देतात बघ कशा आहेत उभ्या. आपल्याकडे आली का लगेच खराब होतं, त्यांच्याकडे बघ कशा उन्हात उभ्या आहेत. मग असं असतं. कुछ तो हुआ है 100%. इकडं काहीतरी ते बघ ॲक्सिडेंट झाला मला 100% आहे ना. तेच बोललो, इथं काहीतरी झालंय. तो बघ जमलीत बघ सगळे बायकर लोक. तो एक तर जरा ठोकळा ऐकला कोणतरी, नाही तर मग तो ह्याच्यावर चाललाय तरी. हा रोड कसा ओपन आहे ना पूर्ण, त्याच्यामुळे कसा जो सुसाट येतो एकदम. असा होता विषय. चलो बाय चलो, कळंबुरी सिग्नल. आता इथून काय आलो, पोहोचलोच बोलता. आता इथलं हे आटपलं ना की ते दुसरं जो काम आहे त्याला फोन करते, कुठं आहेत काय. ते बोलले 11पर्यंत पोहोचतोय म्हणून. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेतो आणि मग बघूया पुढं दिदीकडे जायचं की काय करायचं, कसं करायचं. कसं क्लासला मी सुट्टीच दिलं आहे, कारण बोललो परत जाऊन मग धावपळचं जाईपर्यंत आणि मग नंतर मग कंटाळा येतो. एकशे बोललो चल बोलो उद्याच घेऊ मग तो क्लास एक मार्गी. ह्याचा मागे ह्याचा पण काम झालं होतं, हा बनवला पूर्ण सिमेंटचा. आता काय गेलो, मॅप लावला, बोललो चुकायला नको. आणि आतमध्ये कुठे ते मला नेमकं माहिती नाही. खारघरमध्ये लपडाच नाही चाहिए. तर इथून राईट दाखवतोय, कुठून राईट दाखवतोय, ह्याच्या खालून दाखवतोय. तर हा बहुतेक मला वाटतं मॅप आतून गोल गोल फिरवत नाही. असं चला नाही माहिती तर जाऊया इथूनच. पुढं आता वरती जायचं आहे मला वाटते. हा वरती वरती. चला वरच्या साईडला चला. या रोडने मागं कधीतरी एकदा आलतो मला वाटतं, एकदम आधी आलतो. मला आठवत नाही या रोडनं कसला आहे. गोल 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 फिरवत. कन्स्ट्रक्शन पण बघ एवढी चालू आहेत. कन्स्ट्रक्शन बोललो. सानिका तर इकडं असेल ना, तर सानिका मुंबईला असेल. सानिकाला रोज आहे तुला डॉमिनोज. पण तिला आहे ना सानिकाला. हा याने इकडून आणला, आतून आणला खारघरमध्ये. आय लव्ह खारघर. हा बघ आतमध्ये. आता इथं क्राऊड कमी आहे ना या रोडला. हा रोड पण मस्त आहे. झाडा बिडा जरा मस्त एक नंबर. मेन मॅपवर कसं इथं आतमध्ये यायचं म्हणजे हे टर्न लेफ्ट राईट कुठला आहे ते मेन माहिती आहे. चुकला नाही एक तर परत पुढं झालं होतं. दुसरं काय नाही. गाडीला पार्किंग आहे की नाही काय म्हणजे आम्हाला. हे बघ हा प्लॉटची किंमत किती असेल. हा बघ किती जरी करोडचा कोणता त्याचा असेल तर मालक आहे करोडोंचा. किती जरी करोड थोडे नाही. बघ त्यांनी अजून ठेवला आहे असाच, म्हणजे तो जाम घेईल अजून पैसे. आणि साईडला बघ मग एवढे टॉवर झालेत. आलो काय संपलेलं तर दाखवते लोकेशन. चलो भाई पोहोचलो. बघा इथून समोर एंट्रीचा गेट आहे आणि ही गाड्यांची पार्किंग मध्ये तर रोडलाच लावले गाडी. गाडीचे पार्किंग प्रॉपर आहे. कार पण आहेत आणि बाईक पण आहे. चलो पलीकडे जाऊया. कारण
कसं होतं ह्यांच्या आतमध्ये पार्किंग नाही दिसत आहे, सगळे इथं बाहेरच लावल्यात. पण ठीक आहे, इथं काय शांततेत आहे, एवढा काही विषय नाही आहे. नाहीतर मग काय होतं बाकीच्या ठिकाणी आपले टोवाले आले तर गाडी उचलून गेली. चलो श्री राधा, हा गेट है ऐसा. चलो यहाँ पर टीका चंदन फ्री लगता है. टायमिंग बघा काय, सकाळी 4 ते 1 आणि 1 ते 4 बंद आहे. दुपारी 4:15 ते 9 वाजेपर्यंत. भेटेगा ना. चलो इथं चप्पल ठेवायला आहे खरंच. इथे हे बघितलं, हे पाय धुवायला लागले. पाय धुवा आणि मग जा आतमध्ये. इकडं पण आहे ना, इकडं पण. कशाला सगळे एवढं नळ असतं त्याच्यावर काही करतात आहे. चल बंद कर, पाणी पकडतं. लोकेशन एक नंबर हा, जबरदस्त. कधीपासून आमचा मुहूर्त चाललेला, अजून एक जण आमच्यात मेंबर होता पण त्याचा काय मुहूर्त लागला आहे की नाही रे. सायलीचा ते व्हिडिओ बघितल्यावर बोलेल ती पण. हा ती पण इथंच आहे. ती पण मला बोललेली की आम्ही येणार आहोत, पण तिचा काय मुहूर्त लागला. ठीक आहे बोला, आपणच जाऊया. चल आता आलोय तर जरा तुम्हाला आता मधला आहे ना सर्व तुम्हाला पहिले शॉर्ट दाखवतो. सगळे म्युझिक मध्ये बघा ना, जास्त बाकीचं नको. मग जरा फोटो सेशन वगैरे करूया प्रॉपर. हे कसं हेल्मेट असलं ना की हेल्मेटची एक जबाबदारी होतो, सगळं सांभाळायचं म्हणजे बोलल्यावर. बाकी काय नाही, नुसतं खाली हात असले ना मग काय वाटत नाही. पण पब्लिक पुढं नको, रिक्स वाला काम नाही पाहिजे. नाही मेरा परत काही काढायला लागला असतं, हेल्मेट ठेवायला बोललं आता पकडायला लागलं तरी चालत. पण पब्लिक जाम आहे, कपल लोक जास्त आहेत. प्रोसेस सेंटर आहे इथं. नाही का सर्व इथं बसेल समोर, बाकी सगळं आहे. था नाही इथं एक्झिट आहे. हा इकडे इकडे वे टू एस्कॉर्ट नंबर. इकडे चल पहिला, मग बघूया. आता नाही बरंच काय काय, मग जाऊया आतमध्ये. पहिलं कसं देवळात जाऊया, पण ते बाकी ठिकाणी जायचं ना म्हणजे जीवाला धडकी भरतं रे बाबा. आणि बघितलं का मन ताब्यात राहत नाही. मग हे घे ते घे बरोबर ना. आणि हे असल्यावर ते हा, आणि हे असल्यावर अजून खर्च होतं. ते एकटा येतं ना मी, ते बरं असतं. आता एंट्रन्स गार्डन बघ केवढं आहे, इथून खालून वाटत नाही. इथं एक बघितलं, दर्शन वगैरे झालं बसतं. आणि मेन काय माहिती आहे, ही पट्टी लावली ना याच्या पलीकडे फोटो काढू शकतो येत नाही. काढणारे काढतात, पण इथं बाहेर उभं राहू ना व्हिडिओ फोटो काढायला अलाउड आहे सगळीकडं, काय प्रश्न नाही. पण एकदम सुंदर यार, मस्त भारी वाटलं. तर हे इथं बघितलं, हे असं सगळं आहे ना, हे राधाकृष्णन यांचं हे बघा इथं सर्व पूर्ण बनवलेलं आहे. पण हे इथं बंद करून ठेवलं आहे. जाणारी जातात आतमध्ये, पण हे प्रत्येक भिंतीवरती आहे ना, हे असं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. ते बघा, पण एक नंबर मस्त, एकदम प्रसन्न वाटले. मला सुंदर मूर्ती आहे. चल जाऊया आता.
इकडे बघितलं ना 1 2 3 4 आणि 5 हे पण आहेत ना इथं मंदिर बनतेच. त्यांना विचारलं तर उद्या अजून ओपनिंग झालेलं नाही, काम चालू आहे. हे पण होतील आता येत्या टाइम मध्ये ओपनिंग सगळं. किती वाजले? 10:57 झाले. चलो तर खालच्या फोटो सेशन वगैरे डन झाला. ते दरवेळेला ट्रायपॉड आणतो ना, ते एकदम प्लस मध्ये होतं, कोणाला सांगायला लागत नाही. आम्ही दुसऱ्यांचे पण काढले फोटो. आणि इथं आतमध्ये यांचं आहे ना मॅचलेस गिफ्ट्स म्हणून सेंटर आहे इकडे आतमध्ये. बघूया आतमध्ये काय काय. एस्कॉन म्युझियम आणि वरती मला वाटतं हॉटेल पण आहे यांचं. जायचं पण गेल्यावर घ्यायला लागत ना काहीतरी, बरंच काय काय. चल तुम्हाला दाखवतो, घेऊ की ना माहित नाही, पण आतमध्ये काय ते दाखवतो तुम्हाला. फ्रेम्स आहेत सर्व, आतमध्ये जे फोटो आहेत ना त्यांच्या फ्रेम्स आहेत सर्व अशा. तर इकडे हे टॉयज आहेत सर्व असे. बोल बोल सगळं आहेत ना माझे. आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे इथं बघितलं तर हे बघा, हे कपडे वगैरे टी शर्ट्स आहेत आपले, कुर्तेच राधे राधे वगैरे. हे असे प्लेन मध्ये आहेत आणि हे असे प्रिंटेड आहेत. हे चेक करा. इकडे येते मिलो, इकडे बघू नको, सरळ चल मिलो. ह्यांना दाखवायचं म्हणून आलो आतमध्ये. काय आहे घ्यायला नको. हे काय आहे? चंदन. हा हे आपलं इथे बघितलं, मैसूरला बघितलं चंदन. मला वाटतं आय थिंक सो ना धूप आहे. धूप म्हणजे चंदनासारखे म्हणजे धूप हे पेटवायचे असेल आतून, म्हणजे वेगवेगळे फ्लेवर आहेत. पंचरत्न है ना, हे बघायचे आतमध्ये. हा ग्रीन वाला आहे, मिक्स आहेत सगळे असे. धूप आहे ते धूप. हे बघ धुपाचेच फ्लेवर आहे ते सगळे. हे बघ हे रावाचे. गणपती बाप्पांच्या मूर्ती बघा असल्या मस्त, म्हणजे ह्या घरी ठेवण्यासाठी आहेत आपल्या. छान आहे एकदम. हे पण शो पिक्चर आहेत सगळं. एक धूप घेऊ बघू ना टेस्टला कसं, टेस्टला म्हणजे स्मेल कसा आहे याचा. अगरबत्ती कलेक्शन. इकडे पण सगळ्या अगरबत्ती आहेत. किचन कोणला पाहिजे? मला कुठं किचन, मला किचन बघू नको. तुला हवं असलं घे आणि चल, पैसे देऊ. कसं होतं एकटा आलेलं बरं वाटतं होते, नाही तर कसं हे सगळ्याच गोष्टी दिसत. इकडं पण आहे बघ, हे रूम फ्रेशनर आहे. आणि हे बघ हे अत्तर असते मला वाटतं. अत्तर जाऊ. चल आपण हे काय बघ इकडे ह्या बॅग आहेत परत, बरंच काय काय. हे बघ ह्या बघच काय छोट्या, ह्या पण मस्त आहेत बघ. तर सगळा सिटिंग एरिया बनवलेला आहे बसासाठी. आणि इकडे हा प्रसाद सेंटर आहे. प्रसाद मध्ये बघ काय आहे इकडे सगळं. प्रसाद मध्ये मला वाटतं हेच आहे ह्याचा आई नाश्ता करा. चलो आता मस्त दर्शन झाले, फोटो पण काढले. जरा आतमधले जे खाल्ले म्युझियम मध्ये बाकी गॅलरी होती सगळी, काय काय वस्तू त्या पण तुम्हाला दाखवल्या. एक तो धूप घेतला बस सॅम्पल, बघूया ना लावून कसं आहे घरी. आणि इथं ते यांचं जे हे दाखवलं ना प्रसादाचं, तिथं म्हणजे सगळं नाश्त्याचं आहे. सगळं तिथून घ्या नाश्ता आणि इथं बाहेरून बसा, किंवा आतमध्ये पण आहे सिटिंग एरिया. आता पब्लिक यायला लागले. आता आपण निघूया. किती वाजले? 11:06 झाले. आता मला वाटतं जाऊ आपण तिकडे. आपल्याला जायचं मुलुंडला. मुलुंडला जाऊ, तिकडचं त्यांचं ते बघू आणि रिटर्न येतो ना जेवून जाऊ. मेन प्रोग्राम तो आहे. चलो आपल्या गाडी घेऊया निघू. इथं बघितलं ह्या साईडला इकडे रिक्षा स्टँड आहे पूर्ण, आणि ह्या सगळ्या गाड्या लावल्यात सगळ्या. पण ह्या पार्किंग नाही आहे ही प्रॉपर. ज्या बाईक लागल्यात, कार लागल्यात, ह्या रोडलाच लागल्यात. म्युन्सिपाल्टी वाले आले तर गाडी द्यायची जाम भीती आहे, बाकी काही विषय नाही. पण असं आहे बघा. चलो 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 इकडं चल. पी उसाचा रस आयला. चल 2 मिनटं जरा थांबायला नको, मला नको. उसाचा रस थांब बोलतो. तिकडे पोचू. 33 किलोमीटरचं आहे हॉस्पिटल. पण नाही. हो 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 घ्यायचं रडू नको. किती? 20 रुपये. आज ईद आहे ना, ईद. ते बघ फोटोशूट करतो पप्पा आणि मम्मा, त्यांची मुलगी. हो तेच म्हणूनच बोललो. झालं ना, अजून काय नको ना खा प्यायला. अरे बाबा मी एकटा असते तेव्हा आपलं काय नसतं रे बाबा.
पोरगी आली, खर्च आला. प्रगती झाली नाही, खर्च आला, खर्च. आई शपथ, पोरगी आली, खर्च आला. मी एकटा असलो काय खायचं टेन्शन नाही, प्यायचं टेन्शन नाही, काय भारीच भारी पाण्याची बॉटल घेतली, गेलो आलो. अशा किती फेऱ्या माझ्या होतात. पण आता पोरगी आली, खर्च आला. बाबा पैसे येऊ दे देवा. चलो भाई चलो. अरे हा रस्ता मस्त आहे आतमधला, मोकळा मोकळा एकदम. खाली खाली आहे, मधला टाईम आहे ना, त्याच्यामुळे खाली असेल हा रोड. इकडे अजून डेव्हलपमेंट होतं आणि इकडे हे जागा आहेत आतमध्ये बाकी. ठाणे 20, कल्याण 27 आणि मुंब्रा 13. चलो. अजून इथून लेप मारायचा आहे. पुढून पण आहे, पुढून ठाण्यावरून जाऊ डायरेक्ट मला मधूनच आपण कट दिसते आहे MIDC रोडने. 21 किलोमीटर बाकी आहे आणि दाखवते 42 मिनटं अजून पण. इथंच कुठेतरी कट आहे लेफ्टचा. पुढचा इथं या रोडला कशा शिळफट्टेवाला हा जो रोड आहे ना, ठाण्याला जॉईन करतो इथून कळंबोलीवरून. त्याला इथे हे डंप इम्पर जाणतो, हे ट्रक सगळे लोडिंगवाले. त्याच्यामुळे इथं या रोडला गर्दी आहे. तरी आता रस्ता खाली तरी आहे, नाही तर एवढा असतं का हिशोबाच्या पलीकडं. हा कुठं घुसतं आहे. चलो जी चलो. ओनली 13 किलोमीटर. तर इकडं पूर्ण 9 मध्ये आणला आतमध्ये. आणि आता इथून मग हा जो मुलुंडचा लेफ्ट आहे तो लेफ्ट मारून पलीकडं. चलो चलो चलो. हे बघा आहे ना 12:14 झाले आणि इथं पोहोचलो नाश्ता हॉस्पिटल जवळ. चलो तर जाऊया वरती, जरा पेशंटला बघून येतो. गाडी लावली, गाडी एवढं मोठं वाटलं पार्किंगला जागत नाही. या सगळ्या गाड्या अशाच लागलेल्या आहेत. तो बघा मेन सिग्नल तिकडं आहे, तिकडून इकडे एंट्री आहे. चलो. पोलीस मॅडम उभे होते, बरं झालं आलो नाही पटकन. गाडी टाकून तर आलो असतं ना, मगाशी सिग्नल पडायच्या आधी धरला असतं इथं. हा तिथं उभे होते, लक्ष ना. आता इथं दिसले ना पटकन, नाही तर उगाच फाईन पडला असता. हा नाही तेच नाही, बाकीचे आले बघ पटकन. जर आलो असं चुकून धरला यायला लपडा नको बोललो. तर इकडं हायवेला लागलो परत. मेन काय पेट्रोल मग 2 ठिकाणी गेलो, तिथं पण तिथे याड्यासारखी लाईट. इकडं नाही तिकडं भरा. दुसऱ्या पंपावर गेलो, त्यांचा परत काय त्यांचा पंप बंद. आता आलो पुढं, तर इथं टाकू पुढं तरी. आपल्या इथं उतरलो हायवेला, काय हायवेला नाही आपल्या घाटकोपरला टर्न मारला का तो भेटेल पंप, तिथे टाकू पेट्रोल. सिग्नल इकडं येऊन सावलीत थांबल्यानं फोन केला त्याला. मी इथून पेंडून आत्ता निघालो आहे, म्हणजे पुढं आलो. मी थांबा तिथंच्या हॉटेलजवळ, पण जेवायला थांबतोय तिथंच भेटू बोललो मग. कारण इथं वाट बघता तिथं पोहोचो ना तेवढ्यात. हा एक सिग्नल मोठा असा, अजून 105 सेकंद आहेत. चलो 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 चलो. फायनली पोचलो आता इथं. आता किती वाजले? 3 वाजले परफेक्ट 3. आता इथं मस्तपैकी जेवण करू. इथं आलो बोलल्यावर ऑब्विसली चिकन लपेटच खाणार, कारण इथला फेमस आहे. सकाळी गेलो तेव्हा मोजून 2 का 3 गाड्या होत्या. आणि आता बघ तुला गाडी तिकडं आतमध्ये लावायला लागलं. आलेलं गाडी टाका, सगळं पॅक करून टाकला. बाईक लावली इकडं लागा आतमध्ये. शाबास. काय वस्तू सावलीत राहू दे गाडीला, जरा गाडी पण जरा थंड होईल. जवळपास आहे ना 4:30 वाजले निघापर्यंत. चल भान मग आता काय कोणची वाट बघतेस. चिकन लपेटा झाला काय एकदाचा. हा कधीपासून माझ्या मागा लागेल जायचं. मग चल बोला आज जाऊया. आज दुसरं पण काम होतं ते पण झालं, हॉस्पिटलला पण गेलतो आणि हे पण झालं, तिन्ही पण काम झालं. सगळं झाले पेट पूजा. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. थांब येता बोललो एकदाच आपण मस्त वगैरे जेवण करू. जेवण वगैरे झालं, आता जाऊया डायरेक्ट घरी. 4:30 वाजलेत ना, तर इथून जायला अर्धा पाऊण तास जायला. तुम्ही नाही बोला ते इथून यायचं म्हणजे कसं परत इथून खालून फिरायला लागतं. पहिला त्या समोरून टर्न होता, पण टाईमवर तो बंद केला, नंतर तो फोडून ठेवला टर्न कट. पोयनाडला बोललो, पोयनाडला लाईन लागली की काय.
चलो 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 चलो. एक गाडी थांबली ना का सगळा थांबवतो. इकडं लाईन लागलेली दिसत आहे. अरे हा कुठं चाललाय शेंडू. आपला ब्रेक हे करून टाकतोय. हा आपल्या कल्लाचा आहे तेव्हाच. लाईन लागली बघ इकडून लाईन लागली. गाडीचा लेपला घेऊ दे. चलो 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 चलो. टर्न बघ टर्न बघ टर्न बघ. हा इथं टर्न मारायला ठेवले. मॅडम फाईन मारा त्याच्यावर जा. मॅडम जा फाईन मारा फाईन मारा बोलो. आहे की नाही नुसतं ते घेऊन नको आता फाईन मारा त्याच्यावर बोलो. कुठून पण फिरवतात गाड्या. ते काय हे बघ BMW बघ BMW. आता पोचलो अलिबागमध्ये. आता प्लॅन काय झाला आहे काहीतरी आईस्क्रीम खाऊ. तिकडं चाललेला प्लॅन ते बंद होतं समोरचं. मग आता इथं कटिंग खाऊया का फालुदा खाऊया. फालुदावर झाला मी बघू चल बघू फालुदावाला आहे काय तिकडं. नाही तर मग इथं येऊ परत. अवतार झाला अक्षरशः. हेल्मेटने आहे ना होतं. फक्त कसं जास्त स्टॉप नसलेलं का बरं वाटतं. जाम ठिकाणी काढायचं असलं ना वायता घेतात. इथं आईस्क्रीम खा झालो. आईस्क्रीम खाऊया आणि डायरेक्ट शू घरी. आज मेन जे होतं ना इस्कॉन टेम्पल ते बघायला कधी पण चाललं होतं प्लॅन. ते गेलो जेवण पण झालं मस्त. ते पण करून आलो कारण ते भारी आहे. कधीपासून सगळ्यांचे फोटो बघतोय जाऊया बघूया. आता बघूया पुढला प्लॅन कुठं होतोय. हाताला सुरुवात झाली. प्लॅन खूप सारे चालू असतं थांबायचं नाही. जेव्हा टाइम भेटेल तेव्हा निघायचा मजा करायची. बाकी आईस्क्रीम खातोय आणि इथून डायरेक्ट चाललो घरी. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघतात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच सारे प्रश्न पडले असतील तर कमेंट सेक्शन खाली आहे ओपन आहे. तिथे कमेंट करा. बाकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढला ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय बाय. खादाड खादाड ना तू नाही तर आता कोणी घेतलंय चल खायला.